पहलगाम हल्ल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये उच्चस्तरीय बैठक होते आहे। बैठकीला मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडते आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत असलेली ही बैठक आणि या बैठकीविषयी आपण अपडेट घेऊया। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याला अधिक सांगतात। शिवाजी, सध्या एक अत्यंत उच्चस्तरीय बैठक श्रीनगर या ठिकाणी सुरू आहे। हा हल्ला झाल्यानंतर तातडीनं अमित शहा हे श्रीनगरकडे रवाना झाले आणि रवाना झाल्यानंतर त्यांनी तातडीची बैठक बोलावली। या बैठकीला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आहेत, त्याचबरोबर उपराज्यपाल देखील उपस्थित आहेत आणि त्यानंतर जर पाहिलं तर सुरक्षा यंत्रणेतील जे महत्त्वाचे अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी आहेत। आता जी महत्त्वाची माहिती मिळते त्यानुसार पहलगाम हल्ल्याची याच्या संदर्भामध्ये आता नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे NIA जे आहे ती चौकशी करणार आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार 2 ते 3 दहशतवाद्यांनी सैन्य गणवेशात येऊन घोड्यावरती होते आणि त्यांनी पर्यटकांवरती अंधाधुंद असा गोळीबार केला। सामान्यतः असा रूल असतो की दहशतवादी तिथल्या लोकांवरती जे पर्यटक आहेत त्यांच्यावरती हल्ले करत नाही, मात्र ही घटना रेअर म्हणावी लागेल। अलीकडच्या काळामध्ये अशा घटना अलीकडच्या काळात घडत नव्हत्या। खास करून कलम 370 रद्द केल्यानंतर बऱ्यापैकी घाटी आणि घाटीमधील लोकांचे व्यवसाय जे होते ते पर्यटकावरती अवलंबून असतात आणि त्यांना बऱ्यापैकी अच्छे दिन आले होते। मात्र या हल्ल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणून जर पाहिलं तर लोकांमध्ये चिंतेचं वातावरण असेल, पर्यटक देखील त्या ठिकाणी जाणार नाही आणि जम्मू काश्मीर मधील जे लोक पर्यटकावरती त्यांचं पोट आहे ते आता दहशतवाद्यांना जे काही लोक तिथले स्थानिक जे असतात काही दहशतवादी त्यांच्या मदतीने अगदी आणि या पर्यटनाला खीळ बसवण्याचा प्रयत्न या हल्ल्याच्या माध्यमातून दहशतवाद्यांचा दिसतोय। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।